मी नोटीस केलेलं आहे की काही लोकांकडे खूप पैसा असतो आणि काही लोक पैशासाठी खूप स्ट्रगल करतात. तर ह्या दोघांमध्ये फक्त आणि फक्त मेंटॅलिटीचा फरक आहे. तर मी एक नोटीस केलेलं आहे की जे लोक ना खूप ऍडजस्ट करतात, पैसे वाचवतात, तर त्यांच्याकडे कधीच पैसा नसतो. ते ना खूप पैशासाठी स्ट्रगल करत असतात आणि पैशाला वाईट वगैरे बोलत असतात, त्यामुळे त्यांच्याकडे पैसा नसतो. आणि त्यांचं विचार असे असतात की जे पैसे म्हणजे श्रीमंत लोक आहेत ते वाईट असतात, त्यांनी काहीतरी चुकीचे काम करूनच पैसा कमवलेला आहे, असं त्यांची मेंटॅलिटी असते. मग आपण ज्या गोष्टी म्हणजे त्याच्या एक माइंडमध्ये असं झालेलं असतं की जर मी उद्या श्रीमंत झालो तर लोक पण मला असंच बोलतील, म्हणून तेही कधी श्रीमंत होत नाहीत. तर त्यांचं स्वतःचा सबकॉन्शियस माइंड त्यांना पुढे जाऊ देत नाही लाईफमध्ये. तर मी हे सांगेन की तुम्ही आता समजा कोणाची इन्कम आणि ते लोकांना खूप म्हणजे खूप पैसे सेव्ह करण्यावरती ध्यान देतात कमवण्यापेक्षा. तर मी आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. समजा तुमची मंथली सॅलरी आहे 30,000. तर तुम्ही वाचून वाचून किती वाचवाल? 30,000. त्याच्या पुढे तर नाही वाचवणार. आणि तुमचे खर्च आहेत ते होणारच आहेत. तर त्याला ऑप्शन नाहीये. तर तुम्ही इन्स्टेड की ते पैसे वाचवण्यापेक्षा ते तुम्ही पैसे कसे वाढवाल, ते 30,000चे तुम्ही महिन्याला 40,000, 50,000 किंवा 1,00,000, काही लोक तर बघायला जातो तुम्ही 1-1, 2-2 लाख, 1 करोड पण कमवता येते. तर त्यांची मेंटॅलिटी हीच आहे की आम्ही पैसे जास्तीत जास्त कसे कमवू वाचवण्यापेक्षा. आता तुम्ही वाचवलं तर काही लोक तुम्ही बघाल की 10-10, 20-20 रुपये भांडणं करत असतात वाचवण्यासाठी. तर ह्याच्यापेक्षा मी हे बोलेन की तुम्ही 10-20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये वाचवण्यापेक्षा की तुम्ही त्याचे 200-300 रुपये जास्त कसे कमवाल या गोष्टीवरती लक्ष द्या. तुम्हाला काय वाटतं की हे तर माझे विचार आहेत, तर तुम्ही तुमचे विचार नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि त्यांनाही मोटिवेट करा की तुम्ही जास्तीत जास्त कमवा वाचवण्यापेक्षा. थँक्यू.